बसा बोलत. हा आमचं काही नाही. हा मस्तपैकी रोबोटिक गप्पा मारा. आम्ही काय नाही बोलणार. धनू रोमॅन्टिक असतं ते. आणि आपण इथं असल्यावर कसं काय गप्पा मारतील ते. आपण एक काम करूया, आपण जाऊया इथनं. हा चला. दादा वहिनी गुड नाईट. हा गुड नाईट. लवकर झोपा. हा चला. चल काजू. दादा जगासमोर आपण नवरा बायको असलो तरी एकांतात आपल्यामध्ये नवरा बायको सारखं कुठलंच संबंध राहणार नाही. मी तुला शब्द देतो, एका वर्षाच्या आत मी माझ्या बहिणीची लग्न करेन आणि मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. नाव की कसं कुठं तुळजा, आपल्याला नाटक करायला लागणार. काय 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 करता इथं तुम्ही? झोपा नाही आला? किती वाजले? जाऊ झोपा, जाऊ जाऊ. पळतो काय? तुळजा, सॉरी. माझ्या बहिणींमुळे तुला. हरकत नाहीये. आपल्यासाठी जरी हे लग्न खरं नसलं तरी त्यांच्यासाठी तर आहेच ना. त्यांची काही हौस असेलच. इथे मी आनंदात नाहीये म्हणून त्यांचा आनंद काही राहून घ्यायचा. सूर्या, तुला सिद्धार्थचा फोन आला का? नाही. मी पण त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण अजूनही बंदच दाखवतोय. कुठे असेल तो? कसा असेल? त्याला काही झालं तर नसेल ना? नक्की का आला नाही तो लग्नाला? काहीच कळत नाहीये रे. कुठलंच एक ठाम उत्तर असं मिळत नाही. फक्त असंख्य सुया मनाला टोचत राहतात. तुळजा, नको त्रास करून घेऊ. आपण घेऊ त्याचा शोध. तू इथं झोप. मी खाली हांतरून घालून झोपतो. अगं ते बाहेर झोपलो तर पूर्ण संशय येईल ना, म्हणून. चालन नाही तर खाली झोपलं तर. हे आमचं छोटस किचन. आधी तर जास्त करून मीच असायचे. मी पण असायचे की.
हो, पण जेवायला कमी आणि चोरून चोरून खायला जास्त. भागे, मी पण असायचे कधी कधी बर का. हो, आम्ही सगळे टायर्डलो ना की आम्ही सगळे कामं पप्पीला सांगायचो. म्हणजे हिला कंटाळलो का म्हणायचंय. तुला कळलीच इंग्लिश हळूहळू. बरं बहीण, हे बघ इथं ना सगळे पिठाचे डबे असतात बरं का, हे दोन्ही. आणि हे सगळे आहेत ना ते डाळीचं खोबरं शेंगदाणे हे सगळे या डब्यात आहेत. आणि हे डबे आहेत ना हे पापड लोणचे आणि तळणाचे आहेत. आणि तो चपटा डबा आहे तो मसाल्याचा डबा आहे. आणि हे सगळे छोटे डबे आहेत ते मीठ साखर कूट चहा पावडर याचे डबे आहेत. वा पप्पे, तुला समजाच माहितीये की. हा मग पप्पी एकदा बघते ते सगळं लक्षात ठेवते. लग्नानंतर त्रास नको म्हणून आधीच बघून ठेवलं होतं. पण आता काय, नियतीच्या मनातच नव्हतं तसं. त्याला काय करणार.